पण महाग आहे 30 रुपये. आम्हाला बघून हसायला लागला. नमस्कार मित्रांनो, परत एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही महालक्ष्मी यात्रेमध्ये आलो आहे, जी की पालघर जिल्ह्याची सर्वात मोठी यात्रा आहे. ही यात्रा मार्च-एप्रिल या दरम्यान असते आणि हनुमान जयंतीला ही यात्रा सुरू होत असते आणि पुढील 15 दिवस यात्रा चालत असते. या यात्रेसाठी अनेक भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात. त्या व्हिडिओ मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूपच कमी गर्दी वाटते, कारण की आज आहे तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी इतकी नाही आम्ही लवकर नाही आलो, आम्ही बरोबर आलो, पण गर्दी खूप कमी वाटते आम्हाला. कारण की गेल्या वर्षी आलो होतं ना, खूपच गर्दी होती. म्हणजे इथून इथं पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी पण नव्हती. खूप खूप जागा. काय मोबाईल तुम्हाला काय वाटतं का बोलायला? नक्की बोला. यात्रेमध्ये काय बोलू शकता का? नाही वाटत काय बोलायला? गेल्या वर्षीचा माझा व्हिडिओ व्हायरल झाला. नंदूचा सगळा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि इकडे फुगेवाले बघू शकता. अरे सुरुवातीला आपण आता दर्शन घ्यायला जाणार आहे. चला आपण दर्शन घ्यायला जाऊ. दर्शनासाठी चाललो, पण आतमध्ये काही व्हिडिओ काढण्याची परमिशन नाही. पण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढं दाखवू शकतो. आपले एक राहतील रे, थोडा गर्दी आपल्याकडे खूपच जास्त गर्दी आहे यात्रेमध्ये. मातेचं दर्शन आमचं झालं आहे. रुमाल मागता हो. दर्शन वगैरे झालंय आमचं आता.
आपण आता डायरेक्ट पाणी बघायला जाऊ. आता जितूबाई आपला आहे आपल्यासोबत आपला जितूबाई आहे. जितूबाई 2 शब्द सांग काहीतरी. काय नाही, आज आम्ही आलो, मस्त दर्शन केलं आणि मस्त आता फिरायला चाललोय. आरामात दर्शन झालेलं आहे. आता आम्ही काहीच पाण्यात गर्दी बसणार आहे, नव्हती. तर तुम्हाला दाखवणार कोणकोणत्या पाण्यात बसणार हो, आहे. आता आम्ही ऐकलं इथे एक नवीन पान आलाय, ते तिचं नाव काय रे? ग्रॅव्हिटी. जय माता की. अरे उघडावर पैसे घेणार आहे. अरे मग रे कितवाच ठरलं काय? आवाज द्यायला ते काय रे? अरे माझ्याकडे माईक आहे काय? 2 माईक आहेत. अरे जाऊ दे. अरे सगळं पाणी आता चाललं गेलं वाटतं. हा? आणि आपल्या गाड्याने वाटायचं नाही. पुढे आलो आणि बघतो तर काय, पाण्याचे जे पैसे होते 30 रुपये होते. सगळीकडे 30 रुपयाचे बोर्ड लावलेले होते. मग काय पाण्याचे तिकिटाचे पैसे बघितले, खूप कमी होते. त्याच्यामुळे पुढे थोडं गेलो आणि बघतो तर काय, एक मुलगा बसलेला होता. त्याला बघून व्हिडिओ काढायला लागला आणि तो आम्हाला बघून हसायला लागला. पाणी वगैरे बघितले आणि नंतर आम्ही पण बसायला गेलो. तिकीट घेतलं आणि वरती आलो. पाण्यामध्ये गेलो आणि डायरेक्ट वरती जाऊन बसलो.
खाली उतरलो आणि सगळ्यांचे रिएक्शन ऐकायला घेतलं. सगळेजण खूप घाबरले होते. नंतर तुम्हाला कशा वाटलं सांगू शकता का जरा? खूप छान वाटलं. अशा भागात बसू नका, घातक आहे बसण्यासाठी. जरा व्यवस्थित बसा, सांभाळून बसा, मस्त पैकी. खूप छान वाटलं. खूप बेकार पळणा होता, ह्याच्यात बसा नका. 30 रुपयात आपली स्वतःची आपण जिरवून घेतो असं मला वाटतंय. मस्त वाटलं, पण आता अंगात काहीतरी गेला. 30 रुपये पण महाग आहे. 30 रुपये विचार करून बसा, कारण खूप घातक आहे पाळ. तिथून थोडं पुढे आलो आणि एक छोटी मुलगी खूप छान डान्स करत होती. तिला बघायला लागलो. मुलीचा डान्स बघितला आणि थोडा पुढे यायला लागलो. पुढे आलो तर सगळी पब्लिक माझ्याकडेच पाहत होती. मग पब्लिकमध्ये व्हिडिओ काढण्याची मजाच वेगळी राहते. थोडासा पुढे आलो आणि हे बघा काय करायला लागले. 50 रुपये लावा सांगा, 500 रुपये दिखा, 2 मिनटं लटका सांगा वरतं. तर दोघे तिघं लटकून तर पाहिलं, पण नाही त्याला दिखायला पैसे. फिरून फिरून लागलेलं आम्हाला भूक. मग काय थोडं पुढे आलो आणि खायला शोधत होतो. खायला नाही भेटला, पण एक आपल्या आदिवासीचं दुकान भेटला. तिथे तारपा खूप छान बनवले होते. लाकडं पण खूप छान छान काय काय बनवले होते. नक्की तुम्ही तिथे जाऊन काही ना काही घ्या. आपल्या आदिवासी माणसाला नक्कीच मोठे करा. जय आदिवासी सर्वांना. थोडं बघितलं आणि आमचा दुर्गेश भाई तारपा घेऊन वाजवायला लागला. पण त्याला काय तारपा काय वाजवता येत नव्हता. गौरव त्याला वाजवून शिकवत होता, पण काय वाजवता नाही आला त्याला. तारपा वगैरे बघितला आणि नंतर आम्ही तिथून हॉटेलमध्ये गेलो खायला. हॉटेल बघितलं पण एवढं चांगलं नव्हतं. मग आम्ही तिथून निघालो आणि थोडंसं पुढे गेलो. पुढे आलो आणि दुसरं हॉटेल बघितलं, हॉटेल जानकी, जिथे की शुद्ध शाकाहारी खायला भेटत होतं. मग इथे आलो आणि ऑर्डर दिली आम्ही. खूप फिरू आणि फायनली आम्हाला एक दुकान आता भेटलंय. आणि आता खायला इथे भेटलं, तर 10 मिनिटं वेटिंग करायला लागेल. आता काय मागवलं ते पण भेटेल. भूक लागलेली आहे, काय भेटेल ते खाऊ शकतो. भेटलेलं आहे बिर्याणी. रसा द्यायला होते. खाल्लं आणि परत आम्ही पाण्यामध्ये बसायला आलो. पुढे आलो तर काही मुले डान्स करायला लागले होते आणि एकच नंबर डान्स सगळे करत होते. त्यांना पाहून अजून बसायचं, पण जाम गर्दी झाली डान्स करता करता. आम्ही पण मग पाण्यात बसायला गेलो, पण नंतर 50 रुपये तिकीट घ्यायला लागले. पाण्याची तिकीट वगैरे घेतलं आणि मी पण गेलो पाण्यात बसायला. काय फिरून खूप थकलो होतो आणि खूप जास्त टाइम पण झाला होता आणि दुकानं बंद करायला घेतली होती. मग आम्ही पण घरी जायला निघलो. असा आता आपला महालक्ष्मी यात्रेचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.